Moving on to functional region. Central place theory, sphere of influence, urban influence, that is your functional region. आपण I think तेव्हा पण word वापरला, functional region म्हणून word वापरला, because that region is defined on basis of what? A specific function which is being performed at a central place, right? एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर ते बघा असेल त्याच्यामध्ये पण फंक्शनल रिजन म्हणूनच स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सला आपण डिफाईन केलंय. म्युच्युअली इंटरडिपेंडेंट फंक्शन. सी पॉइंट काय ना की एक काहीतरी फंक्शन परफॉर्म होतंय, ठीक आहे. आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर टेक एक्झाम्पल ऑफ PMPML चा रिजन, बरोबर ना, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, PMPML, राईट. फंक्शन काय, जर मला PMPML चा रिजन डिफाईन करायचा झाला, सो मे बी ऍट सेंटर आय विल हॅव पुणे अँड इन दी नॉर्थ लेट्स से तळेगाव पर्यंत बसेस जातात, ठीक आहे. साऊथला रांजणगाव, रांजणगाव साऊथला आहे, तळेगाव वेस्टला आहे. तळेगाव इज हियर, रांजणगाव इज इन नॉर्थ, ईस्ट सासवड इन साऊथ, ठीक आहे. आणि ईस्टला हडपसरच्या समोर आय थिंक उरळी कांचन पर्यंत बस जाते, है ना. So what do I have? I have function. Function is what? Transport or bus service is a function, and dependent on that function, I have identified a region. So that will be my functional region. Clear? So you can have different functions, and depending on those different functions, you can define a functional region. ठीक है. So एक difference विचारायला येतो किंवा एक short note विचारायला येते. Discuss uniform region and functional region, or differentiate between uniform region and functional region. आता याच्यामध्ये you cannot write a column based answer. इतके पॉइंट्स नाही डिफरन्सचे. सो व्हॉट यू आर सपोज टू राईट, जस्ट फर्स्ट एक्सप्लेन युनिफॉर्म रिजन, अँड एकदा युनिफॉर्म रिजन डिस्कस झाले की देन गो फॉर फंक्शनल रिजन, ठीक आहे. सो जस्ट डू वन थिंग, उद्या यायच्या आधी जस्ट रीड दिस